एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. घरातले कारल्याची भाजी खात नाहीत, मग हे चॅलेंज नक्की स्वीकारा आणि रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा. मसाल्यात घोळवलेली आणि दाण्याच्या कुटात सजलेली ही चटपटीत कारल्याची भाजी एकदा खाल तर नक्कीच प्रेमात पडाल. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे आपल्याला कारली स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर त्याच्या अशा पातळसर चकत्या करून घ्यायच्या. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला चकत्या करून घ्यायच्यात. आता आपल्याला एका बाउलमध्ये कारल्याच्या चकत्या काढायच्या. तर तुमच्याकडं पण कारलं म्हटलं की घरातले लांब पळतात, पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, ते सुद्धा आवडीने खातील. आता यामध्ये आपल्याला किमान 2 चमचे मीठ घालायचे आणि कारल्यांना चांगलं चोळून घ्यायचे आणि 15 ते 20 मिनिटांकरिता हे आपल्याला असं झाकून ठेवायचे, म्हणजे कारल्याला छान असं पाणी सुटेल. आता आपण 15 ते 20 मिनिटांनी बघायचंय. यामुळे आता कारल्याचा कडूपणा बऱ्यापैकी कमी होतो. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचंय. त्यानंतर हाताने दाबून त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचंय, म्हणजे कारल्याचा 80% कडूपणा पूर्णपणे निघून जातो. एकदम घट्ट पिळून घ्यायचंय. आणि जर तुम्हाला कडू कारलं थोडंफार आवडत असेल तर पाणी न घालता फक्त मिठाचं पाण्याने पिळून घेतलं तरीसुद्धा चालेल. पण आपल्याकडे लहान मुलं असतात किंवा कोणाला कारलं आवडत नाही, मग कडू न लागण्यासाठी आपण हा पर्याय निवडला आहे. तर इथे आता आपण घट्ट पिळून घेतलं आहे. आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं तापलं की यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याचे पानं आणि आपल्याला इथे हळद घालायची. आता आपल्याला कारल्याच्या फोडणीवर चांगल्या परतून घ्यायच्या. तर इथे लगेच आपल्याला मसाले घालायचे नाही, तर मसाले आपण नंतर घालणार आहे. तर तेलावर छान अशा खमंग परतून घ्यायच्या. आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर झाकण काढून पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही, तेलावरच ह्या फोडी शिजवून घ्यायच्यात. पाणी घातल्यामुळे पुन्हा आपलं इथे कारलं कडू होऊ शकतं, त्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाही. तर इथे आता 70% कारलं शिजलंय. आता इथे आपले कारले शिजलेत, तर थोडंसं आता चिंच गुळाचं पाणी घालायचं आहे. आणि जर चिंच नसेल तर इथे थोडा लिंबाचा रस किंवा थोडी आमचूर पावडर घातली तरीसुद्धा चालेल. गूळ घालायचं कारण काय आहे, कारल्याची चव बॅलन्स करण्यासाठी छोटासा गुळाचा खडा टाकला म्हणजे भाजी कडू लागत नाही आणि छान चटपटीत लागते. आणि चिंच, तर कारल्याचं कडूपणा घालवण्यासाठी चिंच आंबटपणाची जोड मिळाली की चव दुपटीने वाढते. आणि नंतर आपल्याला इथे आता मसाले घालायचे. तर मसाले मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर सुरुवातीला मसाले घालायचे नाही. जर सुरुवातीला मसाले घातले तर मसाले जळतात आणि भाजीसुद्धा काळपट दिसते, म्हणून आपल्याला उशिराने मसाले घालायचे. आता हे छान असं परतून घ्यायचे. आता परतलं गेलं की यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि पुन्हा शेंगदाण्याच्या कुटात हे कारले छान असे परतून घ्यायचे. जर तुम्हाला कुरकुरीत करायचे असेल तर व्यवस्थित अशी परतत राहायची, एकदम मस्त कुरकुरीत होते. आणि जर तुम्हाला थोडीशी ओलसर ठेवायची असेल तर ह्या स्टेजला परतून झाली की गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल. आणि ही कारल्याची भाजी 2 दिवस आरामशीर टिकते, त्यामुळे ही 2 दिवसाच्या प्रवासात सुद्धा कारल्याची भाजी तुम्ही नेऊ शकता.
तर बघा, आहे ना सोपी रेसिपी. आता कडू कारलं पण होईल सगळ्यांचं फेवरेट. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा. बाय बाय.